एक गौरवशाली इतिहास, एक आश्वासक वर्तमान आणि एक उज्ज्वल भविष्यकाळ असलेला देश. नागरिकांमध्ये सगळ्याच बाबतीत मोठी विविधता असणाऱ्या महत्त्वाच्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. आपल्या देशाचा एक मोठा भाग खेड्यापाड्यांमधून राहत असला तरीही भारतामध्ये जगातली सगळ्यात प्रगत अशी महानगरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या भारतातली सांस्कृतिक विविधता आणि भौतिक सुबत्ता यांचं दर्शन आपल्याला घडतं ते संगीत, साहित्य आणि चित्रपट यांच्या सृजनशील रंगांमधून, विस्तारणाऱ्या कृषी व्यवसायामधून, अद्ययावत पायाभूत सुविधांमधून, विस्तृत अशा औद्योगिक साम्राज्यातून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिभावंत लोकांच्या कामगिरीमधून. रोबोटिक्स ही मानवी बुद्धी आणि यांत्रिक अचूकता यांची सांगड घालणारी शाखा. ही शाखा सध्या सगळ्यात वेगवान घडामोडी असणारी तंत्रज्ञानाची शाखा म्हणून सर्वच अभियंत्यांमध्ये फारच लोकप्रिय आहे. रोबोकॉन ही यंत्रमानवांची वार्षिक स्पर्धा ABU अर्थात एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनच्या सदस्य देशांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी आयोजित करण्यात येते. ह्या स्पर्धेमुळे सदस्य देशांमधल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्यांचं रोबोटिक्समधलं कौशल्य आजमावण्याची एक संधी मिळते. 2002 साली या स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हापासूनच भारतानं ह्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतलाय. दूरदर्शन ही भारताची राष्ट्रीय प्रसार वाहिनी दरवर्षी एका राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करते आणि त्यातल्या विजेत्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन आपलं कौशल्य पणाला लावण्याची संधी मिळते. 2005 सालापासून ही राष्ट्रीय स्पर्धा पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात येते. भारतातल्या सगळ्यात प्रगत आणि संपन्न असलेल्या राज्यांपैकी एक अशा महाराष्ट्र राज्यात वसलेलं हे पुणे शहर आजही मराठा साम्राज्याच्या ऐश्वर्याची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक वास्तू इथे जतन करून ठेवलेल्या दिसतात. विद्येचं आणि संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आज सॉफ्टवेअर उद्योगाचं अग्रणी केंद्र आहे आणि ह्या आधुनिक लौकिकाला जोड मिळाली आहे ती शहरातल्या अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांची. MIT अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही त्यांच्यापैकीच एक अग्रणी शिक्षण संस्था आहे. गर्द हिरव्या डोंगरांमध्ये दडलेल्या इथल्या रमणीय शैक्षणिक परिसरामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि संशोधक दृष्टिकोन जोपासला जावा याला प्राधान्य देण्यात आलं आहे. याच दिशेनं आणखीन एक सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी 2005 सालापासून MITनं दूरदर्शनच्या बरोबरीनं राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचं सह आयोजन केलं आहे. रोबोटिक्सच्या जगाशी एवढा जवळून परिचय करून घेण्याची संधी मिळाल्यामुळे MITनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एक सामर्थ्यवान संघ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. 2008 साली MITचा संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता. पण त्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन अनुभव मिळवण्याची संधी मिळाली आणि या वाढत्या अनुभवाच्या बळावर त्यांना 2010 साली राष्ट्रीय स्पर्धेचे विजेते होण्याचा मान मिळाला. 2012 साली पुन्हा एकदा MITनं 5दा राष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अहमदाबादच्या संघाला हरवून राष्ट्रीय जेतेपद पटकावलं. त्यांच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही MITने रोबोटिक्समध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक मोठी फळी उभी केली, ज्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी होऊन शिकता येईल. नमस्कार, माझे नाव सर्वेश चक्रदेव. मी यावर्षी 3ऱ्या वर्षीला मेकॅनिकल इंजिनिअरिंग MIT कॉलेजमधून शिकत आहे. यावर्षीच्या रोबोकॉन स्पर्धेत मी कर्णधाराचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. दिस इज पृथ्वीराज अटकुल फ्रॉम MIT पुणे, इंडिया. हाय, माझं नाव चारुदत्त पारखे आहे आणि मी फायनल इयर कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. हाय, माझे नाव अश्विन जैन आहे. मी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे 3rd इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. यावर्षीच्या नॅशनल रोबोकॉन स्पर्धेत मी कर्णधाराचे काम केलेले आहे. यावर्षीचे माझे काम म्हणजे ऑटोमॅटिक रोबोटची डिझाईन आणि फॅब्रिकेशन करणे असे आहे.
I'm from Robocon team and I'm responsible for the mechanical development of our robots. भारतीय रोबोकॉन संघाचा टीम मेंबर असून मी यावर्षी मॅन्युअल ऑपरेटर आहे. माझी भूमिका आमच्या मॅन्युअल मशीनला प्रोग्राम टेस्ट आणि डिबग करण्याची आहे. माझं MIT टेक टीममध्ये महत्त्वाचं काम आहे की आम्हाला कोणत्याही बॉटमध्ये मेकॅनिकल डिझाईन तयार करायची असते. यावर्षीच्या रोबोकॉन टीममध्ये माझा सहभाग मशीन डिबग करणे व कोड करणे असा आहे. यावर्षीच्या इंटरनॅशनल स्पर्धेत ऑटोमॅटिक रोबोट ऑपरेटर म्हणून मी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दरवर्षी स्पर्धेसाठी एक नवी संकल्पना निवडून रोबोकॉन होतकरू अभियंत्यांच्या सृजनशीलतेची आणि तांत्रिक ज्ञानाची कसोटी पाहते. गेल्या वर्षापर्यंत यजमान देशाच्या इतिहासावर, पौराणिक कथांवर किंवा ऐतिहासिक ठिकाणांवर अथवा सांस्कृतिक परंपरेवर आधारित अशी संकल्पना निवडली जात असे. पण ह्या वर्षीच्या ABU रोबोकॉननं मात्र ह्या परंपरेपासून फारकत घेतली आहे. व्हिएतनामनं रोबोकॉन 2013 साठी द ग्रीन प्लॅनेट ह्या संकल्पनेची निवड केली आहे. त्यांचा संदेश आहे की प्रत्येक देश हा जगाचा नकाशा घडवणारा एक अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळे पृथ्वीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या ग्रहावर राहणाऱ्या प्रत्येकाचीच आहे. जागृती आणि कृती ह्या गोष्टींमुळेच आपल्या घरासारख्या असलेल्या पृथ्वीवरची जीवसृष्टी अबाधित राहील. केवळ अशाच प्रकारे अज्ञात ग्रहांवर देखील जीवसृष्टी निर्माण करण्याचं मानवाचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. ह्या खेळाचं मैदान हे पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतं आणि खेळाडूंना त्यांच्या रोबोंचा वापर करून लीव्ह स्टोअर किंवा पानांच्या भांडारामधून पानं उचलून ती 2 गोलार्धांमधल्या रिंग्समध्ये ठेवायची आहेत. शेवटी मॅन्युअल रोबोला कळी चंद्रावर अशी फेकायची आहे की ती व्यवस्थित तिथे उभी राहील आणि द ग्रीन प्लॅनेट पूर्ण होईल. त्यामुळे यंदाची संकल्पना ही फक्त यजमान देशाशी संबंधित नाही, तर सगळ्या सीमा ओलांडून ती थेट एका वैश्विक समस्येला हात घालते. जगातल्या विविध देशांमधल्या तरुण अभियंत्यांना एका मंचावर एकत्र आणून त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाचा वापर एका नव्या आणि चांगल्या जगाच्या उभारणीसाठी करणं हे रोबोकॉनचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे आणखीन एक भरीव पाऊल आहे. ह्या वर्षीची संकल्पना जाहीर झाल्याबरोबरच संघाचे सगळेच सदस्य एका अभेद्य अशा रणनीतीच्या आखणीला सज्ज झाले. रोबोंची रचना ही संघामधल्या अनेक चर्चा आणि सगळ्यांनी सुचवलेले विविध पद्धतीचे पर्याय पडताळून बघितल्यावर मगच निश्चित करण्यात आली. आमच्या स्वतःकडनं खूप प्रयत्न केलेत आणि खूप गोष्टी ट्राय केल्यात ही आत्ताची पण नॅशनल जिंकायला, आणि परत आम्हाला ती संधी मिळायला की आम्ही परत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पार्टिसिपेट करू. रोबोकॉनसाठी आम्ही जवळजवळ दिवसातले 20 ते 22 तास काम करतो. त्यामुळे आम्हाला बरेचदा काही गोष्टी करणं शक्य होत नाही. रोबोकॉनवर आमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम आहे की ते सोडल्यास बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला खरोखर क्षुल्लक वाटतात. कुठलंही यंत्र चांगल्या दर्जाचे सुटे भाग मिळाल्याशिवाय अचूक काम करू शकत नाही. त्यामुळे संघाने चांगल्या दर्जाचे सुटे भाग शोधून त्यांच्या कल्पनेला साजेसे आणि ठरवलेल्या रचनेप्रमाणे बिनचूक काम करणारे यंत्रमानव उभे केले. हेच यंत्रमानव त्यांच्या अचूक सफाईनं आणि चपळ वेगानं संघाला विजय मिळवून देऊ शकतात. हे यंत्रमानव विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं एक एक भाग जोडून उभे केले आहेत. तर मेकॅनिकल डिझाईन तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करतो, जसं कटिया, सॉलिडवर्क्स किंवा ऑटोकॅड किंवा प्रोई अशा या सॉफ्टवेअरचा आम्ही वापर करतो. तर यावेळेस आम्ही मेकॅनिकल डिझाईन तयार करताना जो महत्त्वाचा बदल केला तो होता म्हणजे हॉलोनॉमिक ड्रायव्हिंग. तर हॉलोनॉमिकचा मेन फायदा असतो की आपण आपल्या बॉटला कोणत्याही ठिकाणी फिरवू शकतो, ज्यामुळे आपल्याला नॉर्मल 2 व्हील ड्राईव्हपेक्षा खूप जास्त स्पीड मिळतो. त्यामुळे आमचा वेग हा खूप जास्त वाढलेला आहे.
नंतर आमचा महत्त्वाचा बदल होता की लेझर कटिंग, ज्याच्यामुळे आम्हाला फक्त स्ट्रेंथच नाही तर ॲक्युरसीही मिळाली. आम्ही लेझर कटिंग हे जॉजमध्ये वापरली, ज्याच्यामुळे आम्हाला खूप ॲक्युरेटली लीव्स पकडता येतात आणि ड्रॉप करता येतात. तसंच आम्ही ऑटोमॅटिक रोबोट जो आहे त्याच्यामध्ये लेझर कटिंगचा वापर करून तिन्ही ओमनी व्हील्समधला जो अँगल आहे तो एक्झॅक्ट 120 डिग्री ॲश्युअर केला. आणि आमचा अजून एक महत्त्वाचा चेंज होता इलेक्ट्रॉनिक्समध्ये की जो IMU जो इनर्शिया मेजर करतो, ज्याच्यामुळे आम्हाला बर्ड थ्रोईंग करताना खूप मदत होते. कारण मॅन्युअल रोबोटला एक्झॅक्ट त्याच पोझिशनला आम्हाला अलाईन करावं लागतं की जे IMUच्या शिवाय आम्हाला जमलं नसतं. तर IMUमुळे आम्हाला तो अँगल मिळतो आणि आम्ही कंटिन्युअसली बर्ड लॉन्चिंग हा एक्झॅक्टली करू शकतो, याची आम्हाला गॅरंटी आहे. बर्ड लॉन्चिंग करताना तसंच आम्ही IMUप्रमाणे लेझर्सचा पण उपयोग केला की ज्याच्यामुळे आम्हाला साईडच्या ज्या वॉल्स असतात त्याच्यापासून आम्हाला जे डिस्टन्स मिळतं ते पण आम्हाला एक्झॅक्ट मिळतं. हे आम्हाला चेंजेस केल्यामुळे आमचा स्पीड हा खूपच फास्ट झालेला आहे आणि नक्कीच आम्ही इंटरनॅशनलमध्ये इतर कोणत्याही टीम्सला खूपच चांगली स्पर्धा देणार आहोत. कारण आम्ही नॅशनल्समध्ये पण ऑटोमॅटिक रोबोट हा पॉईंट्स मिळवण्याच्या दृष्टीने बनवलेला, ज्यात तो 4 लीव्स टाकत होता. पण आता आम्ही इंटरनॅशनलमध्ये 3 लीव्स टाकून लवकरात लवकर बर्ड थ्रोईंग करायचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर ग्रीन प्लॅनेट अचीव करू आणि मॅच जिंकू शकू. कारण इंटरनॅशनल ही पॉईंट्सनी नाही तर ग्रीन प्लॅनेट अचीव केल्याने जिंकली जाते, म्हणून आमचं ध्येय आहे ग्रीन प्लॅनेट अचीव करणं. हा आमचा मॅन्युअल रोबोट आहे. पहिल्यांदा मी ह्याच्या ड्राईव्ह सिस्टीमबद्दल तुम्हाला सांगतो. आम्ही या मॅन्युअल रोबोटवरती ड्राईव्ह सिस्टीमसाठी मेकॅनम ड्राईव्ह वापरलेली आहे. या ड्राईव्हचा सर्वात मोठा फायदा असा आहे की ह्यांनी आमचं जे नॅव्हिगेशन आहे ते सर्वात सोपं झालेलं आहे. हा रोबोट कसाही कुठेही आरामात जाऊ शकतो. ह्याला टर्न करायला किंवा जागच्या जागी फिरवायला काहीच कष्ट पडत नाही. त्यानंतर या रोबोटची खासियत अशी आहे की ह्याचा हा जो आर्म आहे हा 1.5 मीटरपर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला अर्थ झोनमधल्या लीफ ठेवणं अगदी सोपं झालेलं आहे. या रोबोटवरती आम्ही लेझर कट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, ज्याने तो लीव्स आरामात उचलून खूप प्रिसाइजली ठेवतो. या रोबोटवरती आम्ही विविध प्रकारचे सेन्सर्स वापरलेले आहेत, ज्यांनी आम्हाला रोबोट कुठल्याही जागी एकदम ॲक्युरेटली थांबवता येतो किंवा कुठल्याही ॲक्शन्स आम्हाला एकदम प्रिसाइजली घेता येतात. नॅशनल्स कॉम्पिटिशनमधनं आम्ही खूप शिकलेलो आहे आणि त्यामुळे आम्ही या रोबोटवरती थोडेफार बदल केलेले आहेत. ते बदल मोस्टली आमचा वेग वाढवण्यासाठी केलेले आहेत. कारण इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी जाताना वेग फार महत्त्वाचा आहे. कारण आम्ही जेवढं बघितलेलं आहे इंटरनॅशनल सगळ्या टीम्स आहेत त्या खूप जास्त वेगवान आहेत. आम्ही आता ह्या रोबोटचा टास्क 1 मिनिटांवरून 20 सेकंदांवर आणलेला आहे. त्यामुळे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनवर आम्ही बाकीच्या टीम्सना तोडीस तोड उत्तर देऊ असं आम्ही कॉन्फिडंट आहे. आमच्या मॅन्युअल रोबोटचा अजून एक फायदा म्हणजे हा मॅन्युअल रोबोट नसून सेमी ऑटोमॅटिक रोबोट आहे. ह्याचाच अर्थ की ह्याचे जे अर्धे टास्क करायचे आहेत ते तो ऑटोमॅटिकली करतो आणि जो मॅन्युअल चालवणारा ऑपरेटर आहे त्याच्या हातात कमी कंट्रोल राहतो. त्यांनी जास्त ॲक्युरेसी मिळते आणि स्पीडही आमचा वाढतो. हा आहे आमचा ऑटोमॅटिक रोबो. यावर्षी आम्ही या रोबोटवर ओमनी डायरेक्शनल व्हील्सचा वापर केला आहे. जास्तीत जास्त चुका कमी करणे हा आमचा ध्येय असल्यामुळे आम्ही लेझर कटिंग, ओमनी डायरेक्शनल व्हील्स आणि न्यूमॅटिक्सचा खूप वापर केला आहे. मागच्या वर्षीच्या इंटरनॅशनलवरतून आम्ही हे शिकलो की ओमनी डायरेक्शनल व्हील्स कसे वापरायचे, तर आम्ही लगेच यावर्षी ते इम्प्लिमेंट केले आहेत. मोटर्सपेक्षा न्यूमॅटिक्स फास्टर असल्यामुळे आम्ही न्यूमॅटिक्सचा खूप वापर केला आहे. हे सगळं इम्प्लिमेंट केल्यामुळे आम्ही कॉन्फिडंट आहोत की यावर्षी आम्ही इंटरनॅशनल लेवलवर इंडियाचं नाव पुढे घेऊ. हा टीम MITने डिझाईन केलेला बर्ड आहे. ह्याची बेसिक कन्स्ट्रक्शन खूपच सोपी आणि सरळ आहे. ह्याच्यात आम्ही फक्त एक PVCचा पाईप आणि एक सक्शन पॅड लावलेला आहे. त्याचबरोबर आम्ही ह्याच्यावर ह्या हिरव्या झिरमिळ्या लावलेल्या आहेत. या हिरव्या झिरमिळ्यांचा फायदा असा की जेव्हा हा बर्ड हवेत असतो तेव्हा तो स्टेबल राहतो. खाली आम्ही सक्शन पॅड लावलेले आहे. सक्शन पॅडने लाकडावर बर्ड व्यवस्थित चिपकतो. त्याचबरोबर आम्ही ह्याला ब्रांचेस आणि रूट्सही लावलेले आहेत. ब्रांचेसचा फायदा अजून एक असा आहे की ब्रांचेसमुळे आमचा जो मिनिमम डायमीटर आहे बर्डचा तो 15 सेंटीमीटरहून जास्त होतो. सरावाच्या वेळेला चाचणी घेताना ह्या यंत्रमानवांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, पण सरावाबरोबरच त्यांच्यामध्ये सुधारणा होत गेल्या
आणि मग मानव आणि यंत्रमानव यांच्यातलं एक वेगळंच नातं जन्माला आलं. एकजुटीने केलेली ही सांघिक कामगिरी संघाला राष्ट्रीय स्पर्धेकरता अगदी मोठ्या ताकदीनं उभी करून गेली. राष्ट्रीय रोबोकॉन 2013 करता पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमच्या बॅडमिंटन कोर्टला पृथ्वीचं रूप देण्यात आलं होतं. आणि मग तरुण अभियंते आणि त्यांनी उभारलेले यंत्रमानव यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा झाली, ते द ग्रीन अर्थ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. यंदा पहिल्यांदाच अभूतपूर्व असा तब्बल 78 संघांचा प्रतिसाद राष्ट्रीय स्पर्धेला मिळाला, ज्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारखा बलाढ्य संघ होता आणि काही अगदी नवखे संघ देखील होते. पण यंदाचे 2 सगळ्यात यशस्वी ठरलेले संघ होते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. यंदा अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांमधली चुरस मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील सारखीच रंगली. दोन्ही बलाढ्य संघांमधला सामना निश्चितच रोमांचक झाला, पण शेवटी MITनं विजय मिळवून आपलं गेल्या वर्षीचं जेतेपद अबाधित राखलं. राष्ट्रीय जेतेपदाबरोबरच फार मोठा अनुभवही गाठीस आला. मग त्यातूनच रणनीतीचा पुनर्विचार करण्याची आणि यंत्रमानवांमध्ये आणखीन सुधारणा करण्याची गरज भासू लागली. मग सगळेच सभासद एक दिलानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधल्या कडव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तयारी करण्यात गर्क झाले. मग सरावाचं मैदान हेच सगळ्यांचं घर झालं आणि संघातले सहकारी बनले कुटुंबीय आणि सुखदुःखाचे वाटेकरी, यश आणि अपयशामध्ये खंबीरपणे साथ देणारे पाठीराखी. दिवसभराच्या अथक परिश्रमांनंतर मिळणारे काही मोजके विरंगुळ्याचे क्षण शरीराला आणि बुद्धीलाही तजेला देऊन जायचे. संस्थेकडून मिळणारा पाठिंबा आणि टीम इन्स्ट्रक्टरचं मार्गदर्शन यामुळेही विद्यार्थ्यांना आवश्यक ती प्रेरणा मिळाली. गेल्या 6 वर्षात आम्ही 3 वेळा भारताचे प्रतिनिधित्व इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये केलेलं आहे. यावर्षी पण आम्ही नॅशनल स्पर्धा जिंकल्यामुळे आम्ही व्हिएतनामला जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा झाल्यानंतर आम्ही अनेक नवीन गोष्टी आमच्या मशीन्समध्ये केलेल्या आहेत. त्यातले विशेषतः आम्ही खूप चांगलं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे, ज्याच्यामुळे नॅव्हिगेशन सिस्टीम खूप सुधारलेली आहे. आम्ही मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन पण आमच्या मशीन्सची खूप सोपी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेगाचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खूप आहे आणि वेगासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही 30 ते 35 सेकंदामध्ये ही स्पर्धा संपवायचा प्रयत्न करत आहोत. ज्याप्रमाणे आमची तयारी आत्ता झालेली आहे त्याच्यामध्ये निश्चित उपयोग आहे की मागच्या वेळी आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेलो होतो. तिथले चायना, व्हिएतनाम, हाँगकाँग सारख्या टीमकडून आम्ही खूप काही शिकलेलो आहोत. आणि आत्ता जी काही आमची तयारी आहे ती बघू जाता व्हिएतनाममध्ये निश्चित आम्ही ही स्पर्धा जिंकू शकू असं मला विश्वास वाटतो. संघाने दिवस रात्र मेहनत करून मोठ्या जोमानं आणि जिद्दीनं त्यांचं अंतिम ध्येय गाठण्याचा प्रयत्न केलाय. अनेक महिन्यांची तयारी, ध्येयपूर्तीची जिद्द आणि सळसळता उत्साह यांच्या बळावर हा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एक मोठं आव्हान घेऊन उभा ठाकेल यात शंकाच नाही.